नमस्कार. 11वी प्रवेशाच्या म्हणजेच FYJC 2026च्या या विशेष स्पष्टीकरणात आपले खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात हा 11वीचा प्रवेश म्हणजे एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा असतो. आजचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की ही संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस, जी कधीकधी खूपच गुंतागुंतीची वाटू शकते, ती अगदी सोप्या आणि पद्धतशीरपणे कशी पूर्ण करायची हे समजून घेणे. या अधिकृत माहितीवर आधारित मार्गदर्शनामुळे प्रवेश प्रक्रियेतील सर्व शंका दूर होतील आणि पुढचा मार्ग अगदी स्पष्ट होईल. आजच्या या प्रवासात आपण नेमक्या कोणत्या गोष्टी पाहणार आहोत? तर सर्वात आधी कॅप प्रणाली समजून घेऊया. त्यानंतर महत्त्वाच्या तारखा, ॲडमिशनचे स्टेप बाय स्टेप टप्पे, लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि शेवटी तुमचा प्रवेश निश्चित करण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या प्रो टिप्स आपण पाहणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया पहिल्या भागापासून. कॅप प्रणाली नेमकी काय आहे हे समजून घेण्यापासून. कॅप म्हणजेच सेंट्रलाइज्ड ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस. आता ही प्रणाली आहे तरी काय? तर मित्रांनो, पूर्वीसारखं उन्हातान्हात एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये फॉर्म घेण्यासाठी धावपळ करण्याऐवजी ही एक अशी भन्नाट सिस्टम आहे जिथे सगळी प्रवेश प्रक्रिया एकाच ठिकाणी एका क्लिकवर आणली गेली आहे. यामुळे 11वीचे प्रवेश अतिशय पारदर्शक, जलद आणि सर्वांसाठी सोपे झाले आहेत. आता वळूया अशा एका गोष्टीकडे ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या म्हणजे FYJC 2026च्या महत्त्वाच्या तारखा. हे वेळापत्रक जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की या तारखा एकमेकामागे किती वेगाने येत आहेत. पहा, 13 मेला भाग 1 ची नोंदणी संपते आणि मध्य मेमध्ये लगेच भाग 2 सुरू होतो. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच 14-15 मेच्या दरम्यान तात्पुरती गुणवत्ता यादी आणि 20 मेला पहिली फायनल मेरिट लिस्ट येते. याचा अर्थ असा की या प्रक्रियेवर अत्यंत बारकाईने आणि वेळेवर लक्ष ठेवणं किती क्रिटिकल आहे. इथे एक सर्वात मोठी चूक टाळायची आहे बरं का, ती म्हणजे निकालाची वाट पाहणे. मित्रांनो, निकालाची अजिबात वाट पाहू नका, कारण भाग 1चा फॉर्म भरण्यासाठी 10वीच्या गुणांची किंवा निकालाची कोणतीही गरज नसते. ही संपूर्ण नोंदणी प्रक्रिया निकाल जाहीर होण्यापूर्वीच सुरू होते आणि वेळेत पूर्ण करणं मस्ट आहे. यानंतर आपण पुढे जाऊया आणि ही ॲडमिशन प्रोसेस टप्प्याटप्प्याने नेमकी कशी चालते ते पाहूया. बऱ्याच जणांचा गोंधळ नेमका इथेच उडतो. भाग 1 आणि भाग 2 मध्ये नक्की फरक काय? अगदी सोपा आहे. भाग 1 हा निकाल लागण्यापूर्वी भरायचा फॉर्म आहे, ज्यामध्ये फक्त स्वतःची वैयक्तिक माहिती, शाळेचा तपशील आणि आरक्षणाची कॅटेगरी टाकून प्रोफाईल बनवायचं असतं. आणि दुसरीकडे भाग 2 हा निकालानंतर भरायचा पर्याय फॉर्म आहे, जिथे खऱ्या अर्थाने 1 ते 10 पसंतीची कॉलेजेस निवडायची असतात. हा सगळा गुंतागुंतीचा वाटणारा प्रवास आपण 3 अतिशय सोप्या टप्प्यात विभागू शकतो. पहिला टप्पा, पोर्टलवर स्वतःचा लॉगिन ID तयार करणे आणि भाग 1 भरणे. दुसरा टप्पा, भाग 2 मध्ये आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करणे. आणि शेवटचा, तिसरा टप्पा, गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट चेक करणे आणि कॉलेजची फी भरून आपला प्रवेश फायनल करणे. आता इथे एक महत्त्वाची नोंद घ्या. जे विद्यार्थी स्टेट बोर्डाचे आहेत त्यांची माहिती पोर्टलवर बहुतांशी वेळा आपोआप सिंक होते. पण जे विद्यार्थी CBSE किंवा ICSE सारख्या इतर बोर्डांमधून आले आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी स्टेप आहे. या विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यादरम्यानच नियुक्त केलेल्या मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन त्यांच्या फॉर्मची प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन करून घेणं पूर्णपणे अनिवार्य असते. आणि आता सर्वात लक्ष देऊन ऐकण्यासारखी गोष्ट, हा नियम खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. जर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात तुमच्या पहिल्या पसंतीचं म्हणजे नंबर 1चं कॉलेज मिळालं तर तिथे प्रवेश घेणं 100% बंधनकारक आहे. तसं न केल्यास काय होईल तर पुढील रेग्युलर राऊंड्समधून तुम्हाला थेट बाद केलं जाऊ शकतं. त्यामुळे आपली पहिली पसंती देताना खूप विचार करूनच द्या. हे सर्व टप्पे सुरळीत पार पाडण्यासाठी लागतील ती आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ती चला पाहूया. प्रवेश निश्चित करण्याची वेळ येते तेव्हा मुख्यतः या 5 गोष्टी हाताशी असणं मस्ट आहे. 10वीची मूळ किंवा डिजिटल मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच LC, आधार कार्ड आणि जर लागू असेल तर कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमी लेअर. या व्यतिरिक्त EWS किंवा स्पोर्ट्स कोटा असेल तर त्याची प्रमाणपत्रे. या सर्वांच्या ओरिजिनल आणि स्कॅन केलेल्या कॉपीज आधीच रेडी ठेवा, कारण याशिवाय प्रवेश प्रक्रिया पुढे सरकूच शकत नाही. आता आपण या स्पष्टीकरणाच्या शेवटच्या आणि अत्यंत फायदेशीर टप्प्याकडे वळत आहोत. यशासाठी काही खास प्रो टिप्स. प्रवेश प्रक्रियेतील सर्वात महागात पडणारी चूक कोणती माहिती आहे? फॉर्म भरून तसाच अनलॉक सोडून देणे. मित्रांनो, फॉर्म डिजिटल पद्धतीने भरल्यानंतर तो अधिकृतपणे लॉक करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अनलॉक केलेल्या फॉर्म सिस्टीममध्ये गुणवत्ता यादीसाठी अजिबात ग्राह्य धरला जात नाही, त्यामुळे ही चूक नक्की टाळा. आता साहजिकच एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. भाग 2चा फॉर्म भरताना 1 ते 10 पसंतीची कॉलेजेस निवडायची कशी? यासाठी कोणती रणनीती किंवा स्ट्रॅटेजी वापरावी जेणेकरून प्रवेश मिळण्याची खात्री वाढेल? तर याचा गोल्डन रूल आहे, कट ऑफ्स चेक करा. तुम्हाला मिळणाऱ्या अपेक्षित गुणांची तुलना तुमच्या आवडत्या कॉलेजच्या मागच्या वर्षीच्या कट ऑफशी करून पहा. यामुळे एक अतिशय रिअलिस्टिक अंदाज येतो की तिथे प्रवेश मिळण्याची शक्यता किती आहे. हवेत तीर मारण्यापेक्षा अशा रणनीतीमुळे अचूक कॉलेज मिळण्याची शक्यता कित्येक पट्टीने वाढते. आता हा सगळा प्रवास पाहिल्यानंतर शेवटी एक अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. गुणवत्ता यादी बनवताना बेस्ट ऑफ 5चं गणित खरंच कसं काम करतं? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मायनॉरिटी किंवा इन हाऊस कोट्यासारखी विविध आरक्षणे तुमच्या प्रवेशाच्या संधी कशा आणि किती मोठ्या प्रमाणात बदलू शकतात? या प्रश्नांची उत्तरे शोधणे हा तुमच्या यापुढील शैक्षणिक वाटचालीचा एक अतिशय निर्णायक भाग ठरू शकतो. विचार नक्की करा.